नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड जॉमेट्री लेसन नंबर 5 दॅट इज कोऑर्डिनेट जॉमेट्री. कोऑर्डिनेट जॉमेट्री आपण याआधी 9th स्टँडर्डला देखील पाहिलेलं आहे की कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये नेमकं काय काय येतं किंवा कोऑर्डिनेट जॉमेट्री नेमकं आहे तरी काय, हे सगळं आपण काही 9th स्टँडर्डला पाहिलेलं आहे. मग आता आपण काय शिकणार आहोत तर डिस्टन्स फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला आणि स्लोप ऑफ अ लाईन. ओके, हे 3 फक्त बेसिक फॉर्म्युला आपल्याला शिकायचे आहेत. डिस्टन्स फॉर्म्युला याआधी पण आपण शिकलेलो आहोत, जस्ट थोडंसं हायर लेवलचं आहे. सेक्शन फॉर्म्युला आपल्याला नव्याने पाहायचं आहे. त्याचबरोबर याच्यामध्येच मिड पॉईंट फॉर्म्युला येतो, सेंट्रॉइड फॉर्म्युला येतो, तो पण आपण पाहणार आहोत आणि स्लोप ऑफ अ लाईन. सो जे आपण लास्ट इयरला पाहिले त्याची थोडक्यात रिव्हिजन आपण करणार आहोत. सो we know how to find the distance between any two points on a number line. मग एखाद्या नंबर लाईनमध्ये 2 पॉईंट्समधलं डिस्टन्स काय आहे ते आपल्याला कसं फाइंड आउट करायचं हे माहिती आहे. सो इफ कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स पी क्यू अँड आर आर -1 म्हणजे पीचा आहे -1, क्यूचा आहे -5 आणि आरचा आहे 4 रेस्पेक्टिवली, देन फाइंड द लेंथ ऑफ सेक पी क्यू. पी क्यूची लेंथ फाइंड आउट करायची आहे आणि क्यू आरची लेंथ फाइंड आउट करायची आहे. सो आता आपल्याला माहिती आहे की आधी आपण काय करायचो तर कोऑर्डिनेट ऑफ द बिगर नंबर मायनस कोऑर्डिनेट ऑफ द स्मॉलर नंबर आपण करायचो आणि मग आपल्याला डिस्टन्स मिळायचा. डिस्टन्स ऑफ पी क्यू आपण लिहायचो आणि मग आपल्याला त्याचा डिस्टन्स मिळायचा. सो या ठिकाणी पण आपण तेच करणार आहोत. इफ x1 अँड x2 आर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स ए आणि बी. सो या ठिकाणी ए आणि बी पॉईंट्स घेतले, बट आपल्याला फिगरमध्ये पी क्यू आर पॉईंट्स दाखवलेले आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी जस्ट ए आणि बी कन्सिडर केलं आहे. सपोज की या ठिकाणी x2 जो आहे म्हणजे जो सेकंड कोऑर्डिनेट आहे तर तो मोठा आहे, बिगर दॅन x1 अँड द लेंथ ऑफ ए बी. मग या ठिकाणी लेंथ ऑफ सेक ए बी काय होणार किंवा डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ए आणि बी काय होणार तर x2 - x1 म्हणजे जो मोठा असतो त्यामधून आपण छोटा कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करतो. सो ॲज शोन इन द फिगर, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स पी क्यू अँड आर आर -1, -5 अँड 10 रेस्पेक्टिवली. सो या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन पी क्यू म्हणजे या दोघांमधला डिस्टन्स किंवा डिस्टन्स बिटवीन सेक पी क्यू तर या ठिकाणी इज इक्वल टू सगळ्यात मोठा कोऑर्डिनेट. आता जेव्हा आपण 2 मायनस असतात तेव्हा जो छोटा असेल म्हणजे दोघांना पण मायनस साईन असतात तेव्हा जो छोटा असेल त्याला आपण ग्रेटर मानतो. ओके, हे आपण खूप आधीपासून शिकत आलो आहे की जेव्हा दोघं पण निगेटिव्ह असतील तेव्हा आपल्याला डोळ्यांनी जो छोटा दिसतो तर तो मोठा असतो आणि जो मोठा दिसतो तर तो छोटा असतो. जेव्हा मायनस असतील तेव्हा, जेव्हा प्लस असतील तेव्हा जे मोठं आहे ते मोठं, जे छोटं आहे ते छोटं. ओके, सो आता या ठिकाणी -1 -5 मायनस मायनस ॲड होणार आणि या ठिकाणी ॲडिशन आलेलं आहे आणि -1 + 5. आता -1 + 5 मायनस प्लस आहे म्हणजे सबट्रॅक्शन होणार आहे. सो 5मधून 1 गेले, राहिले काय 4. 4 प्लस साईनमध्ये येणार आहेत कारण मोठ्या नंबरला साईन कोणता आहे प्लसचा आहे. ओके, त्यानंतर डिस्टन्स बिटवीन क्यू आणि आर. सो या ठिकाणी आपल्याला क्यू आणि आर म्हणजेच क्यू आर सेगमेंट कितीची आहे तर ती फाइंड आउट करायची आहे. आरचा कोऑर्डिनेट आहे 4, क्यूचा कोऑर्डिनेट आहे -5. आता अर्थातच -5 आणि 4 पैकी कोण मोठं आहे? 4 मोठं आहे. सो आपण 4मधून -5 सबट्रॅक्ट करणार आहोत. सो 4 - -5 मायनस नेहमी ॲडिशन होते. सो 4 + 5 इज इक्वल टू 9 म्हणजे दोन्ही पॉईंट्समधलं डिस्टन्स किंवा सेक क्यू आर कितीचा आहे? 9चा आहे. सो अशा पद्धतीने आपण लास्ट स्टँडर्डमध्ये जे पॉईंट्समधलं डिस्टन्स आहे किंवा सेगमेंट्स आहेत तर त्यांचं डिस्टन्स फाइंड आउट केलेलं आहे. सो आता पहिल्यांदा आपण पाहणार आहोत टू फाइंड डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉईंट्स ऑन एन ॲक्सिस. मग एका ॲक्सिसवरती कुठले पण 2 पॉईंट्स आहेत त्यांचं डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं? आत्ताच आपण पाहिलं x2 - x1 किंवा बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट, अशा पद्धतीने आपण डिस्टन्स फाइंड आउट करतो. बट हे तर झालं की एक सिम्पल ॲक्सिस आहे, बट एक्स ॲक्सिस वेगळा, वाय ॲक्सिस वेगळा, मग प्रत्येकावर वेगवेगळे पॉईंट्स असतील तर तेव्हा काय करायचं हे आता आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल त्यामधलाच आपण पहिला पार्ट पाहतोय. पहिला आहे टू फाइंड डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स ऑन एक्स. मग या ठिकाणी जर एक्स ॲक्सिसवरती 2 पॉईंट्स असतील त्यांच्यामधला डिस्टन्स फाइंड आउट करायचा असेल तर त्यासाठी आपण काय करणार तर या वरच्या फिगरमध्ये जर आपण पाहिलं तर ए पॉईंट आहे आणि बी पॉईंट आहे, दोघं पण एक्स ॲक्सिसवरती आहेत. आता एक्स ॲक्सिसवरती आहेत म्हणजे त्यांचं वाय कोऑर्डिनेट काय येणार 0, जे की आपण लास्ट स्टँडर्डमध्ये पाहिलेलं आहे. या ठिकाणी पण याचा पण वाय कोऑर्डिनेट 0 येणार आहे. सो या ठिकाणी एचे कोऑर्डिनेट्स आहेत x1 आणि 0, बीचे कोऑर्डिनेट्स आहे x2 आणि 0. आता या ठिकाणी अर्थातच x2 मोठा असणार आहे कारण x2 लांब आहे. सो x2 इज ग्रेटर दॅन x1. ओके, आता तुम्ही असं पण सपोज करू शकता की या ठिकाणी 1 आहे, इथे 2 आहे आणि 3 आहे, जस्ट सपोज ॲझ्युम्शनसाठी. सो आता या ठिकाणी सगळ्यात मोठं कोणाचं असणार आहे? x2चं कोऑर्डिनेट असणार आहे. सो x2 - x1
बिकॉज x2 इज ग्रेटर दॅन x1. सो डिस्टन्स बिटवीन ए बी काय होणार आहे, x2 मायनस x1, जेव्हा हे दोन्ही पण पॉईंट्स एक्स ॲक्सिसवर असतील तेव्हा. आता दुसरी कंडिशन आहे की जेव्हा हे दोघं पण पॉईंट्स वाय ॲक्सिसवर असतील तेव्हा कशा पद्धतीने आपण डिस्टन्स फाइंड आउट करणार. तर जेव्हा हे दोन्ही पण पॉईंट्स वाय ॲक्सिसवर असतील तेव्हा अर्थातच त्यांचा जो एक्स कोऑर्डिनेट आहे तर तो 0 येणार आहे. सो या ठिकाणी y1 आणि y2. आता याच्यामधलं y1 मोठं असणार आहे की y2, तर y2 मोठं असणार आहे, कारण y2 कुठे आहे, अपर नंबरला आहे, y1 स्मॉलर नंबरला आहे. सो y2 इज ग्रेटर दॅन y1. मग दोघांमध्ये जर डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय करणार, y2 मायनस y1. ओके, या पद्धतीने. सो हे तर झालं की एकतर ते दोन्ही पण पॉईंट्स एक्सवर आहेत किंवा ते दोन्ही पण पॉईंट्स वायवर आहेत. आता नेक्स्ट कंडिशन आपण पाहूया. या ठिकाणी थर्ड कंडिशन दिलेली आहे, सेकंड कंडिशन दिलेली आहे की टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स इफ सेगमेंट जॉईनिंग दिस पॉईंट्स इज पॅरलल टू एनी ॲक्सिस इन द XY प्लेन. म्हणजेच काय, तर अशा दोन पॉईंट्स मला डिस्टन्स फाइंड आउट करणं की त्यांना जोडणारी जी सेगमेंट आहे तर ती एकतर एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे किंवा एकतर ती वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. ओके, अशा दोन पॉईंट्सचं डिस्टन्स फाइंड आउट करणं. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही आहे वाय ॲक्सिस, ही आहे एक्स ॲक्सिस, दोघांचं पण सेमच आहे. आता या ठिकाणी इथे आहे पॉईंट ए, इथे आहे पॉईंट बी. ओके, पॉईंट एचे कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1. आता x1 y1 आहेत कारण हे पॉईंट्स कोणत्याही ॲक्सिसवरती नाही आहेत, त्याच्यामुळे x1 y1 आहेत. जर वाय ॲक्सिसवर असते तर एक्स कोऑर्डिनेट 0 आला असता, एक्स ॲक्सिसवर असते तर वाय कोऑर्डिनेट 0 आला असता या केसमध्ये. पण या ठिकाणी ते कोणत्याही ॲक्सिसवर नाही आहेत, ते जस्ट एक्स ॲक्सिसला पॅरलल आहेत. ओके, सो या ठिकाणी ए बी जी आहे तर ती एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. हे आपण का शिकतोय, तर याच्यावरती आधारित डिस्टन्स फॉर्म्युलावरचे आपल्याला प्रश्न उत्तर सोडवायचे आहेत म्हणून. सो आता या ठिकाणी वाय कोऑर्डिनेट जे आहे तर ते इक्वल आहे, कारण या ठिकाणी वाय कोऑर्डिनेट सेमच आहे, दोघं पण एकाच सेम कोऑर्डिनेटला सेम पॉईंटवरून हे झालेले आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी वाय कोऑर्डिनेट सेमच येणार आहे, फक्त एक्स कोऑर्डिनेट वेगवेगळा येणार आहे. हे तुम्ही डायग्रामवरून बघून पण सांगू शकता. सो आता या ठिकाणी पहिल्यांदा काय केलं आहे की ड्रॉ AL अँड सेग BM, म्हणजे या ठिकाणी AL म्हणजे जॉईन केलेला आहे. या ठिकाणी ए आणि खालचा जो ॲक्सिसवरचा पॉईंट आहे तर तो जॉईन केलेला आहे, सेम पॉईंट असणार आहे, पॉईंट वेगळा नसणार आहे. आणि या ठिकाणी BM जॉईन केलेला आहे. आणि या ठिकाणी जो एक रेक्टँगल तयार झाला आहे तर तुम्ही पाहू शकता की हा जो A, B, M आणि L हा जो कोऑर्डिनेटर आहे तर हा रेक्टँगल आहे. आता या ठिकाणी AB जर हा रेक्टँगल आहे तर अपोजिट साईड काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. सो AB आणि LM इक्वल असणार आहे, तसंच AL आणि BM पण इक्वल असणार आहे. ओके, सो या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स बिटवीन AB फाइंड आउट करायचं आहे. मग आता या ठिकाणी जर आपण ॲक्सिसवरती पाहिलं त्याचे जे पॅरलल लाईन आहे जी की ॲक्सिसवरती आहे तर ते जर आपण पाहिलं तर याचा डिस्टन्स कसा येईल, M2 मायनस M1. मग हे याला पॅरलल आहेत तर याच्यामधला डिस्टन्स पण x2 मायनस x1, सॉरी या ठिकाणी x2 आहे, x2 मायनस x1. त्याप्रमाणेच या ठिकाणी पण x2 मायनस x1च येणार आहे. ओके, सो जरी दोन पॉईंट्स जे आहेत ते जरी ॲक्सिसवरती नसतील तरी त्याच्याशी आपण अशा पद्धतीने संबंध लावून पॅरलल घेऊन त्याच्यामधला डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. सो नेक्स्ट या ठिकाणी इथे तर एक्स ॲक्सिसला पॅरलल होते, या ठिकाणी वाय ॲक्सिसला पॅरलल आहेत. सो P आणि Q दोन पॉईंट्स आहेत जे की या ठिकाणी वाय ॲक्सिसला पॅरलल आहेत. आता वाय ॲक्सिसला पॅरलल असल्यामुळे त्यांचा एक्स कोऑर्डिनेट इक्वल राहणार आहे, सेम राहणार आहे. आणि या ठिकाणी जे पॉईंट्स आहेत तर ते जोडलेले आहेत, P आणि R म्हणजे सेम पॉईंट्सवरती ॲक्सिसवरच्या पॉईंट्सवरती ते जोडलेले आहेत, Q आणि S जोडलेला आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हे ॲक्सिसवरती आहेत त्याच्यामुळे यांचा एक्स कोऑर्डिनेट 0 आलेला आहे. ओके, सो आता या ठिकाणी ॲक्सिसवरती पॉईंट आणि हे पॉईंट हे मिळून या ठिकाणी एक रेक्टँगल तयार होतो आहे. रेक्टँगलच्या अपोजिट बाजू सेम असतात म्हणजे PQ आणि RS सेम येणार आहे. सो या ठिकाणी RS मधलं जे डिस्टन्स आहे तर ते तुम्ही कसं काउंट करणार, y2 मायनस y1, कारण y2 ग्रेटर आहे, y1 स्मॉलर आहे. सो y2 मायनस y1. मग या दोघांमधलं पण PQ मधलं पण डिस्टन्स तुम्ही कसं काउंट करणार, y2 मायनस y1 याच पद्धतीने काउंट करणार आहात. तेच या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेलं आहे. ओके, सो हे तर होतं की डिस्टन्स फॉर्म्युलाबाबत. आता आपल्याला एक ॲक्टिव्हिटी पाहायची आहे जी की एक्झामला येऊ शकते, अशी ॲक्टिव्हिटी आपण एक पाहणार आहोत. पर्यंत जे आपण एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसमधलं डिस्टन्स बघत होतो किंवा पॅरलल वगैरे बघत होतो तर ते सगळं या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला त्याचं डोकं लावायचं आहे. सो या ठिकाणी काय सांगितलं आहे, एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, AB जे आहे तर ते पॅरलल आहे वाय ॲक्सिसला. सो या ठिकाणी AB इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. त्याच्यानंतर CB इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. ओके, सो कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट A अँड C आर गिवन. सो या ठिकाणी A आणि C चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. Aचे काय आहेत 2,3, Cचे काय आहेत -2,2. ओके, सो या ठिकाणी टू फिल AC. आता या ठिकाणी जे AC आहे, सॉरी टू फाइंड AC आहे. आता या ठिकाणी जे AC आहे तर ते आपल्याला शोधायचं आहे. ओके, सो फिल द फॉलोइंग गिवन बॉक्सेस.
या ठिकाणी ए बी सी जो आहे तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे या ठिकाणी राईट अँगलची खूण आपण करूया. आणि पुढे सांगितलेलं आहे की अकॉर्डिंग टू पायथागोरस थिअरम. आता ही जर राईट अँगल ट्रायंगल आहे तर आपण अर्थातच पायथागोरस थिअरम वापरतोय, कारण आपल्याला ही जर हायपोटेनस आहे तर हायपोटेनस फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो हायपोटेनस म्हणजे काय, ए सी. सो व्हॉट इज अवर पायथागोरस थिअरम, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. आता या ठिकाणी ए बी स्क्वेअर दिलं आहे, बी सी स्क्वेअर दिलं आहे, इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. हे तुम्हाला या ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. नेक्स्ट आहे वी विल फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट बी. आता पॉईंट बीचे कोऑर्डिनेट्स आहेत का, नाही आहेत, कारण आपल्याला जर डिस्टन्स हवा असेल ए आणि बीमधला तर बीचे कोऑर्डिनेट्स माहिती असायला पाहिजेत. सो आता आपण बीचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करूया ए बी आणि बी सीची लेंथ फाइंड आउट करण्यासाठी. सो सी बी जे की पॅरेलल आहे एक्स ॲक्सिसला, म्हणजे सी बी एक्स ॲक्सिसला पॅरेलल आहे, त्याच्यामुळे मग बीचे वाय कोऑर्डिनेट्स काय येणार आहेत. आता जर हे एक्स ॲक्सिसला पॅरेलल असेल तर याचे वाय कोऑर्डिनेट्स सेमच येणार आहेत. आत्ताच आपण पाहिलं ज्या ॲक्सिसला पॅरेलल आहे त्याच्या विरुद्ध ॲक्सिसवरचे पॉईंट्स हे सेमच येतात. मग या ठिकाणी जर वाय कोऑर्डिनेट 2 असेल तर याचा पण वाय कोऑर्डिनेट या ठिकाणी 2च असणार आहे. ओके, आता बी ए इज पॅरेलल टू वाय ॲक्सिस आणि बी ए जो आहे तर हा वाय ॲक्सिसला पॅरेलल आहे, म्हणजे या ठिकाणी वाय ॲक्सिसला पॅरेलल असेल तर एक्स कोऑर्डिनेट्स इक्वल येतात. सो या ठिकाणी बीचं कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेट काय येणार आहे, 2 येणार आहे. सो अशा पद्धतीने 2 म्हणजे बीचे कोऑर्डिनेट्स काय झाले, 2,2 झाले. सो या ठिकाणी आता यानंतर पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे की ए बी म्हणजे डिस्टन्स बिटवीन ए बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो डिस्टन्स बिटवीन ए बी फाइंड आउट करताना जर आपण पाहिलं तर ए बी कुणाला पॅरेलल आहे, वायला पॅरेलल आहे, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट सेम राहणार आहेत. सो जर वायला पॅरेलल जर असेल तर आपण काय घेतो, y2 मायनस y1, म्हणजे या ठिकाणी 3 - 2 आपल्याला घ्यायचं आहे. सो 3 तर ऑलरेडी दिलं आहे, -2 आपण इथे घेऊया. 3मधून 2 गेले राहणार आहे 1. ओके, आता आपल्याला डिस्टन्स बिटवीन बी सी फाइंड आउट करायचं आहे. आता बी सी कोणाला पॅरेलल आहे, एक्स ॲक्सिसला. सो आपण वाय कोऑर्डिनेट्स सेमच ठेवणार आहोत, ते नाही घेणार. आपण काय करणार आहोत, x2 मायनस x1. आता या ठिकाणी x2 कोण आहे, मोठावाला कोण आहे तर 2 मोठा आहे. सो 2 इज ग्रेटर दॅन -2. सो 2 मायनस -2 आहे. आता जेव्हा मायनस मायनस येईल त्याचं काय होतं, प्लस होतं. सो 2 मायनस -2 म्हणजेच काय, 2 + 2 इज इक्वल टू 4. ओके, सो एवढे डिस्टन्स आपल्याला मिळालेले आहेत. आता या ठिकाणी आहे ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ए बी काय मिळालेलं आहे, 1. सो 1 स्क्वेअर प्लस बी सी काय मिळालेलं आहे, 4. सो 4 स्क्वेअर. आता हे आपण इथे सॉल्व करूया. 1चा स्क्वेअर काय येतो, 1 प्लस 4चा स्क्वेअर काय येतो, 16. म्हणजे काय तयार होणार आहे, 1 + 16 इज इक्वल टू 17 तयार होणार आहे. पण हे काय आहे, ए सी स्क्वेअर आहे. आपल्याला जर फक्त ए सी हवं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, √17 घ्यावं लागेल. ओके, सो या ठिकाणी पहिल्यांदा आपण ए सी स्क्वेअर लिहूया 17, आणि या ठिकाणी त्याचं उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे, ए सी इज इक्वल टू √17. ओके, सो √17 का, तर या ठिकाणी ए सी स्क्वेअर 17 आहे. आपल्याला ए सी स्क्वेअर नको आहे, आपल्याला फक्त ए सी पाहिजे. सो या ठिकाणी ए सी इज इक्वल टू √17. ओके, अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी होती. ही ॲक्टिव्हिटी इम्पॉर्टंट आहे, याचं स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही काढून घेऊ शकता. आता यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट जे डिस्टन्स फॉर्म्युला म्हणून टॉपिक दिलेला आहे, तर तो डिस्टन्स फॉर्म्युल्यावर आधारित जे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.1 पाहणार आहोत. सो डिस्टन्स फॉर्म्युला इन द फिगर 5.7मध्ये आपल्याला x1 y1 x2 y2 x2 y1 या ठिकाणी असे काही पॉईंट्स आपल्याला दाखवलेले आहेत. सो डिस्टन्स फॉर्म्युला ॲक्च्युअल कसा तयार झाला आहे हे आपल्याला यावरून समजून घ्यायचं आहे. सो तुम्हाला जर फॉर्म्युला कसा आला हे समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओ नीट पाहावा लागेल. तर आता या ठिकाणी आपल्याला काही पॉईंट्स दिलेले आहेत. ओके, सो हे जे पॉईंट्स आहेत तर ते एक्स आणि वाय प्लेनवरती दाखवलेले आहेत. सो फ्रॉम पॉईंट बी ड्रॉ परपेंडिक्युलर बी पी. आता या ठिकाणी परपेंडिक्युलर काढलेला आहे, त्याच्यामुळे 90 डिग्रीचा अँगल दाखवलेला आहे ऑन एक्स ॲक्सिसवरती पॉईंट बीमधून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. सिमिलरली फ्रॉम पॉईंट ए आणि पॉईंट एवरून सुद्धा आपल्याला बी पीवरती एक परपेंडिक्युलर काढायचं आहे आणि जो पॉईंट तयार होईल त्याला डी नाव द्यायचं आहे. ओके, आता इथे जर आपण पाहिलं तर हे जे बी पी आहे इट इज पॅरलल टू द वाय ॲक्सिस, म्हणजे हे जे बी पी आहे तर हे पूर्ण वाय ॲक्सिसला काय आहे, पॅरलल आहे. सो देन एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट डी इज एक्स स्क्वेअर. मग या ठिकाणी एक्स कोऑर्डिनेट तर पॉईंट डीचा एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे तर x2. सॉरी मी एक्स स्क्वेअर बोलले, तर या ठिकाणी असणार आहे x2, कारण जे बीचं आहे तर तेच डीचं येणार आहे, कारण बी आणि टी हे दोघं पण कसे आहेत म्हणजे सेम एक्स ॲक्सिसच्या सेम पॉईंटवरती आहेत आणि पॅरलल टू द वाय ॲक्सिस. ओके, त्याच्यामुळे एक्स कोऑर्डिनेट जो असणार आहे तर तो इक्वल राहणार आहे. त्याच्यानंतर
सेग ए डी इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आता या ठिकाणी ए डी कोणाला पॅरलल आहे, एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. बी पी कोणाला पॅरलल होती, वाय ॲक्सिसला पॅरलल होती. सो जर एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे तर या ठिकाणी वाय कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट डी इज y1. आता याचं वाय कोऑर्डिनेट जर हे एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे तर याचं वाय कोऑर्डिनेट इक्वल येणार आहे. ओके, त्याच्यामुळे याचं वाय कोऑर्डिनेट या ठिकाणी कसं आहे, इक्वल आहे ॲज पर टू द ए. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की ए डी इज इक्वल टू, आता ए डी म्हणजे या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे तर ते इज इक्वल टू, आता या ठिकाणी वाय कोऑर्डिनेट सेम आहे. मग आपल्याला काय घ्यावं लागेल, x2 - x1. आणि बी डी, आता बी डीमध्ये जर आपण पाहिलं तर एक्स कोऑर्डिनेट सेम आहे. सो आपल्याला y2 - y1 घ्यावं लागेल. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, ए बीमधला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. आता अर्थातच या ठिकाणी परपेंडिक्युलर टाकल्यामुळे राईट अँगल ट्रायंगल तयार झालं आहे. त्याच्यामुळे आपण हे हायपोटेनस आहे असं मानून पायथागोरस थिअरम आपण या ठिकाणी वापरू शकतो. सो ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बी डी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर किंवा ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. आता या ठिकाणी ए डी स्क्वेअर काय आहे, आपण आत्ताच पाहिलं की ए डी काय आहे, x2 - x1. सो x2 - x1चा स्क्वेअर प्लस काय घेतलेला आहे, बी डी स्क्वेअर. बी डी म्हणजे काय, y2 - y1. बी डी स्क्वेअर असल्यामुळे त्याचा स्क्वेअर. सो सिम्पल अशा पद्धतीने डिस्टन्स फॉर्म्युला तयार झालेला आहे. हाच आहे आपला डिस्टन्स फॉर्म्युला जो की आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.5 मधल्या प्रत्येक सममध्ये वापरायचा आहे. सो 5.1 प्रॅक्टिस सेटसाठी हा अतिशय महत्त्वाचा आहे. फॉर्म्युला काय आहे, अंडररूट. आता अंडररूट का घेतलं तर हे ए बी स्क्वेअर आलं, हे काय आलेलं आहे, ए बी स्क्वेअर. आपल्याला काय पाहिजे, फक्त ए बी पाहिजे. सो त्याच्यामुळे आपण ह्याला अंडररूट टाकलेलं आहे. ओके, सो अंडररूट x2 - x1 दी होल स्क्वेअर प्लस y2 - y1 दी होल स्क्वेअर, यालाच आपण काय म्हणतो, डिस्टन्स फॉर्म्युला असं म्हणतो. ओके, सो आय होप की डिस्टन्स फॉर्म्युला कसा आला हे क्लिअर झालं असेल. आता आपण पाहणार आहोत अजून एक एक्झाम्पल. ज्याप्रमाणे आपण ही ॲक्टिव्हिटी पाहिली यासारखंच हे एक्झाम्पल पण आहे. आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की नोट दॅट x2 अंडररूट x2 - x1 दी होल स्क्वेअर प्लस y2 - y1 दी होल स्क्वेअर इज इक्वल टू x1 - x2 द होल स्क्वेअर प्लस y1 - y2 द होल स्क्वेअर. म्हणजे जसं की आपण या ठिकाणी x2ला मोठं घेतलं होतं, म्हणजे x2 मोठा आहे असं सपोज केलं होतं. बट काही वेळेस असं होतं की x1 मोठा असतो. मग या ठिकाणी जर x1 मोठा असेल तर आपण x1 - x2 देखील करू शकतो. म्हणजे x2 आधी घेतलं काय किंवा x1 आधी घेतलं काय, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आधी काय घ्यायचं आहे, मोठा नंबर, त्यातून काय सबट्रॅक्ट करायचा आहे, छोटा नंबर. सो तुम्ही जर मोठ्या नंबरला x1 मानलं x2 न मानता तरी पण चालणार आहे. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला पण सेम आहे. ओके, in the previous activity we found the lengths of segment AB and AC and then used Pythagoras theorem to find AC. आपण या ठिकाणी काय केलं होतं, AC फाइंड आउट करण्यासाठी पायथागोरस थिअरम वापरला होता. ओके, मग आता इथे आपण काय करणार आहोत, सेम एक्झाम्पल आहे, सेम डायग्राम सेम आहे, सगळं सेम आहे. फक्त या ठिकाणी बी आणि ए सी फाइंड आउट करण्यासाठी थोडीशी वेगळी मेथड वापरली आहे. कारण आत्ताच आपण डिस्टन्स फॉर्म्युला पाहिला, याआधी आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला माहिती नव्हता, त्याच्यामुळे आपण पायथागोरस थिअरम वापरला. बट आता आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला माहिती झाला आहे. सो आपण डिस्टन्स फॉर्म्युला कसा वापरायचा तर ते पाहूया. या ठिकाणी एचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 2,3. सीचे कोऑर्डिनेट्स आहेत -2,2. म्हणजेच या ठिकाणी एच्या कोऑर्डिनेटला x1 y1 पकडलेला आहे, सीच्या कोऑर्डिनेटला x2 y2 पकडलेला आहे. ओके, हे आपण दरवेळेस सपोज करणार आहोतच. त्याच्यानंतर या ठिकाणी x1 काय आहे ते घ्यायचं, 2 आहे, y1 काय आहे 3 आहे, x2 काय आहे -2 आहे, y2 काय आहे 2 आहे, जे आहे तेच आहे असं उतरवायचं आहे. आता आपला फॉर्म्युला काय आहे, आपल्याला काय फाइंड आउट करायचं, ए सी. सो ए सी इज इक्वल टू आपला फॉर्म्युला आपण आत्ताच पाहिला, डिस्टन्स फॉर्म्युला x2 - x1. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी x2 काय आहे, लहान आहे x1 पेक्षा. त्याच्यामुळे आपण फॉर्म्युला x2 - x1 घेतला. ज्याला आपण x2 पकडू तोच या ठिकाणी येणार आहे. ओके, ज्याला पण आपण x2 पकडू तो आधी येणार आहे. मग या ठिकाणी x2 - x1 फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की x2 किंवा x1 दोघांपैकी काही आपण फर्स्ट ह्याला घेऊ शकतो. बट मोस्टली x2 घेतला जातो, सो आपण x2च घेणार आहोत. सो आता या ठिकाणी x2 - x1 द होल स्क्वेअर प्लस y2 - y1 द होल स्क्वेअर इज इक्वल टू आपण फाइंड आउट करणार आहोत. या ठिकाणी -2 द होल स्क्वेअर प्लस 2 - 3 द होल स्क्वेअर. मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे, परंतु साईन मायनसच द्यावं लागणार आहे. कारण या ठिकाणी मोठ्या नंबर, दोन्ही पण नंबर सेम आहेत पण नंबरचं साईन मायनस आहे. सो -4 द होल स्क्वेअर. 2मधून जर 3 गेले तर -1 राहणार, -1चा होल स्क्वेअर. 16 + 1 17 √17. इथे पण आपलं आन्सर आलं होतं √17, इथे पण आले √17. आन्सर सेम आहे. इथे ज्या पद्धतीने आपण पायथागोरस थिअरम वापरला होता त्याच याच्यामध्ये फक्त आपण या ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युला वापरलेला आहे. सो या ठिकाणी ए बी इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. आता हे जे ए बी आहे तर हे वाय ॲक्सिसला पॅरलल आहे आणि हे जे बी सी आहे तर ते एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. सो द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट बी. मग पॉईंट बीचे कोऑर्डिनेट्स काय झाले, 2,2.
ओके, ते कसे झाले ते आपण आधीच पाहिले, सो परत नको बघायला. आता या ठिकाणी ए बी आपण आत्ताच फाइंड आउट, म्हणजे ए बीचा फक्त डिस्टन्स आपण फाइंड आउट करूया. याआधी आपण इथे ऑलरेडी फाइंड आउट केलेला आहे. आता आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरूया. सो ए बीचे कोऑर्डिनेट्स आपण याला x1 y1 आणि याला आपण x2 y2 घेणार आहोत. सो जस्ट या ठिकाणी x2 - x1 दी होल स्क्वेअर प्लस y2 - y1 दी होल स्क्वेअर. x2चं किंमत या ठिकाणी आहे 2 मायनस x1ची किंमत आहे 2. सो द होल स्क्वेअर प्लस y2ची किंमत आहे 2 मायनस y1ची किंमत आहे 3 द होल स्क्वेअर. आता या ठिकाणी जर 2मधून 2 गेले तर राहणार 0. 0चं स्क्वेअर तर आपण करू शकत नाही, 0च राहणार आहे. सो या ठिकाणी 0. 2मधून जर 3 गेले तर राहणार -1. -1चा जर आपण स्क्वेअर केला तर 1च येतो, त्याच्यामुळे डायरेक्ट 1 या ठिकाणी घेतलं आहे. अंडररूट आहेच आहे. आता 0 + 1 जर आपण केलं तर राहणार आहे 1 अंडररूट. आता 1चा स्क्वेअर रूट काय असणार आहे, 1च असणार आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी आलेलं आहे 1. इथे पण आपण जर पाहिलं तर आपल्या ए बीचं जे डिस्टन्स आहे तर ते 1च आलं होतं. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी आहे बी सी. आता बी सीचा डिस्टन्स आपण फाइंड आउट करूया. या ठिकाणी ऑलरेडी आपण जर पाहिलं तर फर्स्ट ऑफ ऑल x2 - x1 म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला -2 - 2 म्हणजे -2 - 2 म्हणजे -2 जो आहे तर तो याचा कोऑर्डिनेट आहे. मायनस काय करायचं आहे तुम्हाला 2 द होल स्क्वेअर प्लस 2 - 2 द होल स्क्वेअर. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर मायनस मायनस यांची ॲडिशन होईल, म्हणजे या ठिकाणी 4 म्हणजे -4चा होल स्क्वेअर येणार आहे. मायनस मायनस पुन्हा 0 होणार आहे, 0 0 कट होणार आहे. सो या ठिकाणी 4चा स्क्वेअर काय येणार आहे 16. ओके, 16चे स्क्वेअर रूट 4. तर अशा पद्धतीने या ठिकाणी सगळे जे आपल्या व्हॅल्यूज आहेत तर त्या मिळालेल्या आहेत. सो त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी दिली आहे जी की तुम्ही या डायग्राम म्हणजे या पेजवरच्या डायग्रामला अनुसरून करायची आहे. नेक्स्ट म्हणजे जसं की या ठिकाणी आपण पायथागोरस थिअरम वापरला होता, तर त्याऐवजी तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे आणि याचे तुम्हाला जे डिस्टन्स आहेत तर ते फाइंड आउट करायचे आहेत. आता इथे आपण ऑलवेज रिमेंबरमध्ये बघूया की कोऑर्डिनेट्स ऑफ ओरिजिन आर 0,0. आता ओरिजिन म्हणजे काय तर ह्याला आपण ओरिजिन म्हणतो. हा जो ओ पॉईंट आहे याला आपण ओरिजिन म्हणतो. सो याचे कोऑर्डिनेट्स नेहमी 0 0 असणार आहेत. हेन्स इफ कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी आर XY देन DO डिस्टन्स बिटवीन OP इज इक्वल टू x2 + y2. आता या ठिकाणी जर जो पी पॉईंट घेतलेला आहे आपण या डायग्रामला अनुसरून बघत आहोत, तर या ठिकाणी पी पॉईंट घेतलेला आहे. या ठिकाणी आपला ओरिजिन आहे. ओरिजिनचे जे कोऑर्डिनेट्स असतात तर ते 0,0 असतात. ओके, आणि पीचे कोऑर्डिनेट्स या ठिकाणी जर याचे 0,0 असतील तर याचे x,y असणार आहेत. ओके, सो या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन ओ आणि पी यांच्यामधला डिस्टन्स कसा येणार आहे तर आपण जेव्हा आपला डिस्टन्स फॉर्म्युला वापरणार तेव्हा आपण x2 - x1 वापरतो. पण या ठिकाणी ऑलरेडी एक 0 आहेच, मग 0ला व्हॅल्यू तशी पण आपण त्याचं स्क्वेअर रूट किंवा त्याचा स्क्वेअर आपण करू शकत नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण या ठिकाणी x² - y² अंडररूट घ्यायचा आहे. ओके, सो इफ पॉईंट्स P x1 y1 Q x2 y2 लाय ऑन द XY प्लेन, त्याच्यानंतर त्याचा फॉर्म्युला कसा तयार होणार आहे त्या दोघांच्या डिस्टन्समधला x2 - x1 दी होल स्क्वेअर प्लस y2 - y1 दी होल स्क्वेअर म्हणजे काय तर PQ² इज इक्वल टू, आता जर आपण या ठिकाणी स्क्वेअर घेतला तर ह्याचा स्क्वेअर रूट काढायचा, या ठिकाणी स्क्वेअर रूट घेतला तर इकडे स्क्वेअर नाही घेऊ शकत. ओके, सो PQ² इज इक्वल टू x2 - x1 दी होल स्क्वेअर प्लस y2 - y1 दी होल स्क्वेअर. आता हेच आपण असं पण घेऊ शकतो x1 - x2 द होल स्क्वेअर प्लस y1 - y2 द होल स्क्वेअर, म्हणजे सेम डिस्टन्स फॉर्म्युलाच आहे. जसं की आपण या ठिकाणी पण बघितलं होतं, इथे आपण x2 घेतो आहे, या ठिकाणी आपण आधी x1 पण घेऊ शकतो. ओके, सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युला पाहिलेला आहे. यानंतर आहेत सॉल्व्ड एक्झाम्पल्स जे की आपण पाहणार आहोत याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. सो आय होप की तुम्हाला हा बेसिकचा व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा सॉल्व्ड एक्झाम्पल्सचा व्हिडिओ अपलोड करेन तर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.